नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेतो सोलापूरचा विकास हा कार्यक्रम. आणि ह्या कार्यक्रमामध्ये खूप दिवस झालं आपल्या सोलापूरची एक समस्या होती. तळागाळातल्या नागरिकांना जे बिडी वळते ते महिला आणि जे कामगार आहेत, यंत्रमाग कामगार असतील, जे गोरगरीब आहेत, ते खरंच त्यांच्यापाशी गाड्या बी नाहीत. आणि शाळेचे विद्यार्थी असतील, अनेक जणांचे समस्या होते. त्या समस्याला आपले जे पैलवान पालकमंत्री आहेत जया भाऊनी काम चांगलं केलंय बरं का. जागृत दाखवा तिकडं. आपण थेट त्या जे सिटी बस आहेत, सिटी बस दाखवणार आहे. पूर्ण आतली सगळीच माहिती. हे आता 4 आलेत बरं का जागृत, आता 4 आलेत. अजून रस्त्यामध्ये आहेत अजून गाड्या. ते संपूर्ण गाड्या आज संध्याकाळपर्यंत आपल्या सोलापूर शहरामध्ये दाखल होणार आहेत. आणि उद्या परवा दिवशीपासून हे चालू होणार आहेत आपल्या सिटीमधनं फिरण्यासाठी. रस्ते बी आपल्या इकडं चांगले झालेले आहेत. जास्ती करून हद्दवाढ भागाला हे गाड्या मिळावं अशी सगळ्यांचीच विनंती आहे. तिकडंच जास्त लोक आहेत. बाकीच्या इतर सर्वसामान्य लोकांकडे 2 व्हीलर असतील, छोटे छोटे चार्जिंगच्या गाड्या असतात. पण जे कामगार वर्ग आहे, ज्याला खरंच गरज आहे ह्या बसची, आपले पैलवान पालकमंत्र्यांनी केलंय बरं का. जसा शब्द दिला तसा पाळलेला आहे. आज हे जे चार्जिंग जे आपण स्टेशन आहे ते आपण बुधवार पेठ मध्ये बघितलो. सगळंच तुम्हाला दाखवलेलं आहे. हे चार्जिंगच्या गाड्या आहेत. आणि आपण दाखवणार आत पूर्ण सगळंच दाखवणार बरं का सोलापूरकर. या जागृत दाखवा गाड्या सगळे. हे सगळे हा चला. हे हा मला सांगा कधी आणलेत गाड्या? हे काल संध्याकाळपर्यंत आले सर, संध्याकाळी. आणि दिल्लीवरनं आले सर हे गाड्या. दिल्लीवरनं आले सर. अजून किती गाड्या येणार आहेत? आज 16 गाड्या हडपसरला आहेत सर चार्जिंगला. त्या संध्याकाळपर्यंत येईल सर. लक्षात असू दे सोलापूरकर, चार्जिंग साठी ते गाड्या हडपसर मध्ये आहेत, म्हणजे पुण्यामध्ये आहेत ते गाड्या. मला सांगा ह्या गाडीमध्ये किती सीट आहेत? तर नॉर्मली मोजलेलं नाहीये सर. आपण चालता चालता बघू. चला, ह्याचा दरवाजा उघडा. हा जागृत दाखवा. चला या जागृत. जागृत दाखवा इकडं. हा स्टेअरिंग दाखवा. हे स्टेअरिंग आहे सर. येथे एसीच आहे. आणि तर हे जसं की गिअरच्या गाड्या असतात ना, ह्याला बटनावर आहेत सर सगळ्या. आणि सगळ्या बटनावर चालतात तिथे गाड्या. जे फास्ट न्यूट्रल वगैरे सगळं करायचं असलं ते बटनावर आहेत. आणि ते पेट्रोल डिझेल सारखं जागृत या. हा आणि हे अपंगासाठी दाखवा जागृत. हे अपंगासाठी हे केलेलं आहे सर, स्ट्रेचर. आणि म्हणजे बाहेरपर्यंत जाऊ शकतं. हे सुद्धा आहे. एमर्जन्सी आहे. आणि जे अपंग साठी हे बाहेर जात आहे आणि तिकडून ती गाडी वर येते. आणि इथं अपंगासाठी बसण्यासाठी बी केलं हाय बर का या सिटी बस मध्ये. हा तिकडे दाखवा. हे आग लागलं वगैरे ते विझवण्यासाठी सेफ्टी टाकी आहे सर. हे पिंक कलर हे म्हणजे लेडीज साठी आहे बघा. लेडीज म्हणून लिहिलेलं आहे. तिकडं दाखवा. हे दिव्यांगांसाठी खुर्च्या आहेत हे. आणि तिकडं महिलांसाठी आहे, राखीव आहे ते. आणि हे सगळं जनरल आहे सगळं. इकडं जागृत दाखवा सगळं. हे जनरल आहे सगळं. टोटल 24 सीट आहेत सर. हा टोटल 24 सीट आहेत याच्यामध्ये. ड्रायव्हरला सोडून 24 सीट आहेत सर. 24 सीट आहेत. 4 4 20 22 23 सीट आहेत सर. 23-24 लोकांचं हे सिटी बस आहे आपली. मला सांगा हे काय आहे? हे डोर इथनं ओपन होतं सर लोकांना या जायला.
इथनं बाहेर पडायला तिकडून आत यायला सर. हे सगळं ऑटोमॅटिक आहे. हे सगळं ऑटोमॅटिक आहे सर. हा. आणि हे एसी आहे सर, फुल एसी आहे. हा. इथं पूर्णपणे जिथपर्यंत आहे तिथपर्यंत एसी आहे. हा. आणि हे अलारामचे हे वाजतात सर. हे जे आहेत ना, हे अलाराम काही झालं गेलं तर तिथं अलार्म म्हणून लगेच बंद होत्या गाडी. होय. मला सांगा, थांबा, या बसला चार्जिंगचं काय आहे का? कसं हे जर काय चार्जिंग पॉईंट बुधवार पेटलाय सर. चार्जिंग पॉईंट बुधवार पेटलाय, लक्षात असू दे. आपण तुम्हाला दाखवलं होतं चार्जिंग पॉईंट, ते पूर्ण स्टेशन आहे पुढं तिथं आहे सर. किती तासात 4 चार्जिंग? तासात चार्जिंग होते सर. किती किलोमीटर जात आहे? ऍक्च्युअली कंपनीचं 260 आहे, पण 200 देते सर. 260 किलोमीटर ही 200चा म्हणून चालायचं सर. 200 म्हणून चालायचं आपण, आणि 200 किलोमीटर महापालिकेला 200 म्हणूनच हे केलेलं आहे तर कंपनीने तसं हे करतात सर. कशी आहे गाडी? एक नंबर कंडिशन आहे सर. काल आम्ही घेऊन आलोय इथं गाड्या, बुधवारपेठला थांबले होत्या. मग इथं कसं का आल्या ते सुद्धा मला माहित नाही, पण आले सर. मला सांगा, हे जर ड्रायव्हिंग कशी असणार आहे? म्हणजे सगळं बटनावर आहे ना? सगळं बटनावर आहे सर. ह्याला घेर नाही बरं का सोलापूरकर. ही बटनावर गाडी आहे, आणि ही 200 किलोमीटर एकदा चार्जिंग केलं की जाणारी गाडी आहे ही. आणि ह्याला 4 तास लागतात, एका गाडीला चार्जिंग करण्यासाठी 4 तास लागतात. आपल्या सोलापूरचा विकास होतोय बरं का, आपल्याला मान्य करावं लागेल. कारण की डिस्प्ले सर, कॅमेराचा डिस्प्ले, टीव्ही आहे इथं छोटस. इथं कोण काय करायलाय, कसं पाठीमाग सगळं हे पूर्णपणे डिस्प्ले सर. ते एसीच डिस्प्ले आहे. हे सगळं फॅन वगैरे सगळं हे इथं हे आहे सर. नाव म्हणजे कुठं जायचं कुठं यायचं इथं प्रोग्राम फिट करतात. ते प्रोग्राम नुसार आता समजा आता कुठं तरी कुंभारीला आता पाणी टाकी ते कुंभारी आहे असं नाव आपण हे करू शकतो सर त्याला. चला बाहेर चला, या जागृत. मला आपण हे जे चार्जिंग होत आहे, जिथनं चार्जिंग करायचं आहे ते बी बघायचं आहे. चला या जागृत, या. मस्त आहे बरं का गाडी. हे चार्जिंग पॉइंट आहे सर. आता सध्या लॉक केलेलं आहे त्याला, कारण इथं थांबल्या ठिकाणी चार्जिंग मध्ये काय प्रॉब्लेम होऊ नये, गाडी व्यवस्थित चालवा म्हणून पूर्ण लॉक करून आमच्या वरिष्ठाने सांगितलेलं आहे सर. पूर्ण लॉक करून आपण याचं चांगलं देखभाल करावं म्हणून सांगितलं सर या गाडीचं. त्यासाठी आपलं JBM कंपनीकडनं आम्ही कर्मचारी आहे सर, इथे लागलेले आम्ही. मला सांगा, किती दिवस हे गाड्या म्हणजे किती तास चालतील असं वाटतंय 200 किलोमीटर मध्ये? सर 200 किलोमीटर आता किती तास? आता हायवेला तर चालत नाही, सिटीमध्ये चालणार आहे. म्हणजे इथं बी 5-10 मिनिटं थांबणारच स्टॉपवर. म्हणजे 200 किलोमीटर जेवढं होईल तेवढं चालतंय. आणि आपलं चार्जिंग स्टेशनला येऊन व्यवस्थित चार्जिंग करून जाते सर. साधारण आपल्या सिटीमध्ये 20 किलोमीटरची सिटी आहे आपली, 20-22 किलोमीटरची सिटी आहे. आणि त्या 22 किलोमीटर सिटीमध्ये आपल्या सोलापूर शहरातल्या हे बसेस चालणार आहेत बरं का. चांगलं काम केलं आपल्या पैलवान पालकमंत्र्यांनी. जसा शब्द दिला तसा पाळला, हे मात्र निश्चित आहे. मला सांगा साहेब, किती वजन आहे या गाडीचं? नाही ते काय मला माहिती नाही सर, वजन वगैरे, कारण आम्हाला थोडंच माहिती आहे या गाडीबद्दल. धन्यवाद. दाखवा जागृत गाड्या सगळ्या. या जागृत, या. चांगले बसेस आणलेत, भगव्या कलरचे आहेत. दाखवा. हे काच आहे पूर्ण, सगळं काचच आहे. चांगले आहेत बसेस. किती दिवसापासून आपल्या समस्या होत्या की आपल्या शहराला सिटी बस चांगल्या मिळाव्या, त्या लोकांनी आपल्याला आता माहिती सांगितली सगळी. अजून एकदा आपण आतमध्ये जाऊ आणि सगळंच तुम्हाला दाखवणार आहे. या जागृत, या इकडं बी दाखवा. या जागृत.
इकडे या जागृत. आता इकडून दाखवा. ते आपण तिकडनं पलीकडनं बघितलो, आता ह्या अलीकडनं बघू म्हण. त्याला मोठा दरवाजा आहे. आता ते सांगितले काय जागृत, ते सांगितले आतमध्ये आपल्याला की हे जे आहे उघडणार आहे बरं का. जे दिव्यांग आहेत आपले, हे उघडलं की हे सगळं असं खाली जात आहे आणि खाली आलं की त्याच्यावरनं जे दिव्यांगाचे जे गाड्या आहेत ते वर जातात आणि ते बरोबर आपल्या आपल्या सीटवर जाऊन बसतात. हे मोठं आहे दरवाजा आणि बेस्ट आहे बरं का. आणि हे पूर्ण सगळं चार्जिंगचं आहे बघा. चार्जिंगवर हे गाड्या चालणार आहेत. बेस्ट गाड्या घेतलेत. जागृत दाखवा सगळं. एकदम सुंदर असे गाड्या आपल्या सोलापूरला मिळालेत बरं का. आणि जे आपले पैलवान पालकमंत्री आहेत धाडसी, विकासाचा ध्यास त्यांना आहे. ते पालकमंत्र्यांनी पाठपुरावा केलाय, इथल्या आमदारांनी पाठपुरावा केलाय आणि हे बसेस आणलेत आपल्या सोलापूरसाठी. चांगली गोष्ट आहे. विकास होतोय आपल्याला मान्य करावं लागेल. आणि काय ठरवायचं आहे आपल्याला बी ठरवावं लागतंय. आता एक विषय वेगळा होता आपल्या सोलापूर शहराला पाणी पुरवठ्याचा. तो विषय आपण नंतर घेणारच आहे. पहिला हे चांगलं काम झालं. आज 15 ऑगस्टच्या दिवशी आपल्या सोलापूरकरांना सिटी बस आलेत हे दाखवू. नंतर तिकडं बघू म्हण. आपण जनतेत जाणारच आहे. दाखवा जागृत सगळं. हा हा आणि आपल्या सोलापूरची जनता आहेत. हे 23 सीटचं आहे बरं का. 23-24 सीटचं आहे. नाहीतर आले पटापटा बसले असं बी नाही व्हायला पाहिजे. जे 24 आहेत 24 जण बसायला पाहिजे. आणि जे कोण ड्रायव्हर आपल्या महापालिकेचे देतील ते प्रामाणिकपणे काम करायला पाहिजे असं मला वाटतंय बरं का. नाहीतर आपल्याला 200 बसेस आलते. आपण एक सायकल जर बी घेतलो आपल्या लेकराला तर ते 3 वेळा दिवसाभरात पुसतंय. आणि माझी सायकल कशी चांगली दिसावं असं आपल्या लेकरांना वाटतंय बरं का. तसं हे आपल्या सोलापूरचे लेकरं आहेत. ही गाडी माझी आहे हे असं ड्रायव्हर बी असायला पाहिजे बरं का. अशी विनंती करू आपण आयुक्तांना की हे स्वच्छ ठेवून व्यवस्थित गाडी मेंटेनन्स असायला पाहिजे. आणि आपल्या सोलापूरची जनता सुद्धा ह्या बसेसची काळजी घ्यायला पाहिजे बरं का. नाहीतर आयाराम गयाराम असं होऊ नये आणि 100 जण बसायचं आणि ते चार्जिंग उतरणार असं होऊ नये बरं का. आपण आपली वस्तू आहे म्हणून वापरू म्हण. आपली वस्तू आहे म्हणून आपण तेवढे जण बसू म्हण आणि काळजी घेऊ म्हण. आणि आपण सगळ्याच राजकारणातल्या लोकांकडनं आपण सोलापूरकर चांगलं काम करून घेऊ म्हण बरं का. वाईट करायचं नाही, चांगलं काम करायचं. जागृत दाखवा. हे आपला सोलापूरचा विकास आहे. आणि आतली सगळीच माहिती ह्या कंपनीच्या लोकांनी सांगितली आहे बरं का. आत आपल्याला 24 आणि 23-24 सीट आहेत. त्यामध्ये काय महिलांसाठी राखीव आहेत, काय दिव्यांगांसाठी राखीव आहेत आणि काय जनरल आहेत. विकास होतोय बरं का. आपल्याला मान्य करावं लागेल. मी राहुल रणदिवेसह जागृत रणदिवे, सोलापूर न्यूज.